माननीय मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये बसलेले आहेत. अध्यक्ष महोदय, माझी मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती अध्यक्ष महोदय या माध्यमातून आहे. संबंधित प्रकरण चालू झालं की राज्यपालाला एक कुणी निवेदन दिलं आणि त्या निवेदनासंदर्भात अध्यक्ष महोदय आपण आपल्या शासनानं ते निवेदन पोलिसांच्याकडे पाठवलं आणि त्याची चौकशी केली. ज्यांची निवेदनावर सही होती त्यांनी एसपीला जबाब दिलेला आहे की संबंधित सही माझी नाही, मी तो अर्ज केलेला नाही. या प्रकरणाची सुरुवात पुन्हा नव्याने इथून झाली आणि याची माहिती आपण मुख्यमंत्री महोदय आपण घ्यावी. पण हे असं असताना राज्यपालाला खोटं निवेदन देणं, अशा पद्धतीचं वातावरण अध्यक्ष महोदय तयार करणं आणि एखाद्या कुटुंबाला किंवा एखाद्या नेतृत्वाला आयुष्यातून उद्ध्वस्त करण्याचा अध्यक्ष महोदय प्लॅन करणं, हे अध्यक्ष महोदय खूप घातक असं आहे. या प्रकरणाबद्दल अध्यक्ष महोदय मी जास्त काही बोलणार नाही, पण याच सभागृहामध्ये अनेक सदस्य आहेत. याच सदस्यांनी विधान परिषदेचा पराभव सहन झाला नाही म्हणून माझ्या विरोधात षडयंत्र तयार केलं. काही सदस्य या सभागृहामध्ये आताही आहेत, काही बाहेर आहेत, पण या सगळ्यांनी मिळून माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यावर कारवाई करत असताना जी वस्तुस्थिती समोर आली, पण माझं या माध्यमातून सांगेन अध्यक्ष महोदय, माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर अस्थि विसर्जन सुद्धा करायची वाट बघितली नाही. 8 वर्षापूर्वीचं प्रकरण अध्यक्ष महोदय काढलं, कदाचित 10व्या दिवशी पण करता आलं असतं, पण एवढी सुद्धा नीतिमत्ता दाखवण्याचं काम अध्यक्ष महोदय यातून केलं नाही. माझी अध्यक्ष महोदय आपल्याला माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदय, या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिलेला आहे. सभागृहाचे सदस्य काही लोक सांगतात अध्यक्ष महोदय न्यायालयानं स्पष्ट सूचना दिलेल्या आणि त्या वेळचं सगळं रेकॉर्ड अध्यक्ष महोदय न्यायालयाने डिस्ट्रॉय केलेलं आहे. तरी सुद्धा सभागृहाचे सदस्य सांगतात की सगळं रेकॉर्ड आमच्याकडे आहे. म्हणजे न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा अवमान करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? अध्यक्ष महोदय, याही संदर्भात माझी विनंती, आपल्याला याची चौकशी झाली पाहिजे. या सगळ्यामध्ये अध्यक्ष महोदय माझ्यावर कारवाई केली किंवा माझ्यावर जे प्लॅन होता आजपर्यंत आपण सगळ्यांनी बघितलं, सभागृहानं अनेकदा अनुभवलेला आहे. आता याच्यात त्यांची चूक नाही अध्यक्ष महोदय, माझी चूक आहे की मी सर्वसामान्य कुटुंबातून आलोय. माझ्या मागे राजे महाराजांचा कुठल्या संस्थानिकाचा आशीर्वाद नाही, पण सामान्य कुटुंबातल्या एखाद्या युवकानं पुढे यावं, राजकीय क्षेत्रामध्ये काम करावं, अशा पद्धतीचं सहन न होणारी मंडळी अध्यक्ष महोदय या ठिकाणी अशा पद्धतीचं प्लॅन करतात आणि कायम या बदनामीचं षडयंत्र अध्यक्ष महोदय आजपर्यंत केलं.